वाशिम जिल्ह्यामधून बातमी आहे। तोंडगाव टोल नाका अखेर जप्त करण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या जप्ती अधिकाऱ्यानं नोटीस देत ही कारवाई केली आहे। वाशिममधील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या आकृषक जमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेला, मात्र मोबदला देताना त्यांना या जमिनीमधील रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला देण्यात आलेला नव्हता। केवळ प्लॉटचा मोबदला दिला गेला, तो देताना सुद्धा चुकीच्या दरानं कमी देण्यात आलेला होता। या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयामध्ये लढा दिला। या संदर्भात 6 जुलै रोजी न्यायालयानं गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिलेले होते, मात्र ते आदेश पाळले न गेल्यामुळे अखेर प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची संपत्ती असलेला तोंडगाव येथील टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले। अखेर आज हा टोल नाका जप्त करण्याची कारवाई न्यायालयाकडून करण्यात आली आहे। स्थावर जंगम जप्तीचा जो वॉरंट आहे, त्या वॉरंटमध्ये नमूदप्रमाणे मौजे तोंडगाव या गावातील गट नंबर 302 एकूण क्षेत्रफळ 3 हेक्टर 29 आर, आकारणी 7 रुपये 50 पैसे, यामधील पोट हिस्सा 1 हेक्टर 62 आर हे माननीय जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या ताब्यात गेले आहे। तसेच या जमिनीवर उभा असलेला टोल प्लाझा हा पण माननीय जिल्हा न्यायालयाच्या ताब्यात गेलेला आहे।